खरं तर जिथे लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट असतो तिथे सरस्वतीच्या वीणेचा झंकार शक्यतो ऐकायला येत नाही असं म्हटलं जातं. पण अर्थकारणाच्या बँकेच्या क्षेत्रामध्ये असणारे आमचे शामराव अण्णा हे साहित्य परिषदेच्या शाखेलाही बळ देतात. आमचे दशरथ पाटील असतील की जे आमच्या कार्यकारिणीवरती काम करतात, त्यांचं ज्या पद्धतीने सहकार्य आम्हाला मिळत आहे ही आम्हाला खूप महत्वाची गोष्ट वाटते. मगाशी मी जयंत पाटील साहेबांशी बोलताना एक सांगितलं की आडनावामुळे इतके घोळ होतात, जोशी म्हटलं की सदाशिव पेठ पुढे 30 असंच वाटतं. पण मी धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यातील माणकेश्वर सारख्या 750 लोकवस्तीच्या गावातून एका शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलो. मी शेतामध्ये दारं धरलेलं आहे, मी खुरपण केलेलं आहे, मी शनिवार रविवार गाई म्हशीच्या मागे जाऊन शेण गोळा करून शाळा चालवलेली आहे. 72च्या दुष्काळाचे चटके आम्ही अनुभवलेले आणि सांस्कृतिक विश्वात उभं राहत असताना ग्रामीण भागातल्या मुलांना कुठला संघर्ष करावा लागतो हे आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातली जी प्रतिभासंपन्न मुलं आहेत त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान देण्याचं काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने गेल्या 10 वर्षांमध्ये केलं. मग बाबा परीट सारखा कथाकथनकार असेल की ज्यांचं कथाकथन झाल्यानंतर आनंद दीक्षित आणि लोकमत मध्ये अग्रलेखामध्ये त्यांचा उल्लेख केला. आमचे दिबा पाटील असतील, त्यांचा साहित्य परिषदेने सन्मान केला, अखिल भारतीयच्या ते व्यासपीठावरती जाऊन आले. रमजान मुल्ला असतील, हिम्मत पाटील असतील, बबलू वडार असतील, ही सगळी ग्रामीण भागातली प्रतिभासंपन्न ज्यांच्या हाताला मातीचा वास आहे असे प्रतिभासंपन्न लेखक हे अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावरती जाऊन आले. याचा मला अतिशय आनंद होतोय. मी स्वतः नदीच्या काठाकाठाने वाढलेला माणूस आहे. माझं जे जन्मगाव माणकेश्वर, तिथे विश्वरूपा नावाची नदी आहे, तिला आम्ही कधी बापजन्मी पाणी पाहिलं नाही. आमच्या बार्शीला पुष्पावती नदी असा आख्यानामध्ये उल्लेख आहे, पण तिलाही आम्ही कधी पाणी पाहिलं नाही. मी कराडला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. कृष्णेच्या काठावरती मी वाढलो आणि जयंत पाटील साहेब कृष्णेचं पाणी पिल्यामुळे मुळामुठेच्या काठावरती टिकून आहे. पुण्यामध्ये तसं बाहेरून आलेल्या माणसांचा गस लागणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे हे केवळ राजकारणामध्येच घडतं असं नाही, साहित्यकारणातच घडतं. आणि साहित्यिकांमधलं राजकारण हे राजकारण्यांपेक्षा अधिक कुटील आहे हे मी तुमच्या ठिकाणी सांगतो. म्हणजे राजकारणी मंडळींचं राजकारण उघड असतं, पण साहित्यिकांचा शेवटपर्यंत अंदाज येत नाही. तुमच्या हातामध्ये दिलेल्या मतपत्रिकेमध्ये तुम्हाला मत आहे की नाही हे तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही, उघडेपर्यंत. तर अशा क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहोत. पण आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे. साहित्य संमेलन हे मराठीचं वैभव आहे आणि अशा प्रकारचं साहित्य संमेलन साजरं करणारा महाराष्ट्र हा एकमेव प्रांत म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. आजकाल इतर भाषांमध्ये संमेलन होतात, पण आता ही साहित्य संमेलनांची परंपरा जवळजवळ 150 वर्षांचा टप्पा ओलांडते. 1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी पहिलं साहित्य संमेलन, हे त्यावेळेस साहित्य संमेलन म्हणत नसत, त्याला ग्रंथकार संमेलन असं म्हणत असत, तर ते त्यांनी त्यावेळेला पुण्यामध्ये केलं. आणि मग ही ग्रंथकार संमेलनं सुरू होती, पण काही कारणामुळे ती खंडित होत होती. मग कधी इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती बंदी आणली, प्लेगची साथ आली, दुष्काळ आला. त्यामुळे 1906 साली पुण्याला ज्यावेळेला 4थं ग्रंथकार संमेलन झालं तर त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी अशी एक भूमिका मांडली की ही खंडित होणारी संमेलनं जर आपल्याला सातत्याने सुरू ठेवायची असतील तर आपण एखाद्या संस्थेची निर्मिती केली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की साहित्य संमेलनातून महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झालेली आहे आणि पुढे साहित्य संमेलनाची परंपरा पुढे नेण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेलं आहे. म्हणजे 1961 साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखे एक द्रष्ट नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं की ज्यांनी सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचं सारथ्य संस्कृतीने केलं पाहिजे अशी एक भूमिका मांडली. आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, लोकसाहित्य समिती, विधान परिषदेवरती साहित्यिकांना आमदार म्हणून घेणं, आजकाल जयंतराव ते होताना दिसत नाही. सगळ्या पडीक उमेदवारांचं पुनर्वसन करण्यासाठी सध्या विधान परिषदेचा वापर चालू आहे. आमची त्या बाबतीत अजिबात तक्रार नाही, पण बारांमध्ये 2 तरी साहित्यिक असले पाहिजे.
रामदास फुटाणे होते, नामदेव महानोर होते, गदी माडगुळकर होते. तर ही परंपरा सुद्धा पुढे चालू राहिली पाहिजे. तर 1961 साली असं झालं की चव्हाण साहेबांना असं वाटलं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये लेखन केलं जात आहे, पण प्रमाण लेखन कुठेतरी झालं पाहिजे, त्यामध्ये एक प्रकारची एकसूत्रता आली पाहिजे. म्हणून मग त्यांनी ज्या साहित्य संस्था होत्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणाऱ्या, मग पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद असेल, मुंबईचा मुंबई मराठी साहित्य संघ असेल, मराठवाड्याची मराठवाडा साहित्य परिषद असेल, किंवा विदर्भातला विदर्भ साहित्य संघ असेल, त्याला सांगितलं की तुम्ही प्रमाण मराठीच्या लेखनासाठीचे काही नियम बनवा. आणि ते नियम बनवण्याचं काम या 4 संस्थांनी केलं. आणि त्या संस्था ज्यावेळेला एकत्र आल्या त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की आपण मराठीच्या व्यापक हितासाठी भूमिका घेण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना 1961 साली झाली. आणि 65 साली या साहित्य महामंडळाने आपलं पहिलं संमेलन हैदराबादला घेतलं की जे प्रसिद्ध समीक्षक बाला कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालं. पण त्यापूर्वीची 46 साहित्य संमेलन ही महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्वतःच्या जीवावरती घेतली की ती महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणून ओळखली जातात. असा साहित्य महामंडळाच्या निर्मितीचा इतिहास आहे. साहित्य संमेलन आणि समाज हे एकमेकांमध्ये इतके गुंतलेले आहेत की समाजामध्ये जे जे काही घडतं त्याची सगळी स्पंदनं ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती पडलेली आहे. म्हणजे आपण स्वातंत्र्यपूर्व काळ जर घेतला तर या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेवढी संमेलनं झाली त्या संमेलनामध्ये स्वातंत्र्याचा आवाज अधिक कसा बुलंद होईल या दृष्टीने विचार झालेला आहे. म्हणजे सावरकरांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं त्यामध्ये साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असं सावरकरांनी सांगितलेलं होतं. त्यावेळेला नामांतराचा प्रश्न उभा राहिला, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा, की ज्यासाठी शरद पवार साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं. बार्शीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ज्यावेळेला गंभा सरदार अध्यक्ष होते हा विषय त्यावेळेला ऐरणीवरती आलेला होता. आज सीमा प्रश्न दगदगतोय, अजूनही आपण त्याच्यातून वाट काढू शकलेलो नाही. पण जे 30वं साहित्य संमेलन बेळगावला झालेलं होतं ज्याचे अध्यक्ष गत्रे माडकोलकर होते, त्यांनी त्यावेळेला स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न त्या ठिकाणी मांडलेलं होतं. आणि 2000 साली यदी फडके यांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन बेळगावला झालं त्यामध्ये सीमा प्रश्नावरती जर आपल्याला तोडगा काढायचा असेल तर आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्या संमेलनामध्ये मांडण्यात आली. आणीबाणीचा तो काळ जर आपण पाहिला तर त्या काळामध्ये कराडला झालेलं साहित्य संमेलन हे त्या अर्थाने खूप गाजलं. दुर्गाबाईंनी अगदी स्पष्टपणाने सांगितलं की लेखकांच्या स्वातंत्र्यावर कसलीही गदा येता कामा नाही आणि आम्ही हे सरकारने लादलेले जे निर्बंध आहेत ते अजिबात सहन करणार नाही. त्यामुळे साहित्यिकांचा आवाज किती बुलंद आहे आणि समाजामध्ये जे जे काही घडतं त्याविषयी साहित्यिक किती जागरूकपणाने आपली भूमिका साहित्य संमेलनामध्ये मांडतात हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी बडोद्याला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये लक्ष्मीकांत देशमुखांनी राजा तू चुकलास हे व्यासपीठावरती आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं साहित्यिकांचा हा जो आवाज आहे तो साहित्य संमेलनाने अधिक बुलंद केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता आपली भूमिका स्पष्टपणे मांडण्याचं काम हे साहित्य संमेलनाने केलेलं आहे. आणि शेवटी साहित्यिक तरी काय करत असतात, साहित्यिक हे तर समाजाचेच घटक असतात आणि समाजाची जी काही तत्कालीन स्पंदन आहे, जी काही घुसमट आहे, त्यांची होणारी जी एक मुस्कटदाबी आहे त्याविषयी साहित्यिक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलत असतात. आणि त्यामुळं मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे मराठी समाजाचं वैचारिक नेतृत्व करतात अशा प्रकारची एक भावना मराठी समाज मनामध्ये आहे आणि ती आजवरच्या सर्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी फार परखडपणाने मांडलेली आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली जबाबदारी संपली अशा भ्रमामध्ये जर कोणी असेल तर आपण त्या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. आजवर ज्या ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामध्ये कन्नड असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल, उडिया असेल, या भाषांची जर आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरची स्थिती पाहिली तर त्यांचं स्थान हे पूर्वीपेक्षा खाली घसरलेलं आहे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे अभिजात दर्जा मिळाला म्हणून आपली जबाबदारी संपली असं आपण समजता कामा नये. आपण आपल्या भाषेविषयी अधिक जागरूक असलं पाहिजे. आणि जयंतराव एक गोष्ट या निमित्ताने आवर्जून सांगतो
की आम्ही ज्यावेळेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक लोकचळवळ महाराष्ट्र साहित्य परिषदेने उभी केली. आम्ही लेखकांच्या बैठका घेतल्या, आम्ही पंतप्रधान कार्यालयाला, आज आमचे विनोद कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत, 1,00,000 पत्र आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढचा सगळा पत्रव्यवहार हा महाराष्ट्र साहित्य परिषदेशी सुरू झाला. आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन केलं. एवढंच नव्हे तर आम्ही दिल्लीमध्ये जाऊन धरणे आंदोलन केलं. एखाद्या भाषिक प्रश्नासाठी एखाद्या साहित्य संस्थेनं दिल्लीमध्ये आंदोलन करण्याची घटनाच अभूतपूर्व अशी म्हणावी लागेल. आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. आपल्या मराठी माणूस हा कलहप्रिय आहे. एकवाक्यता आपल्यामध्ये फार कमी दिसते. पुलंनी मराठी माणसांचं वर्णनच असं केलंय. मराठी माणूस कसा ओळखायचा, या वर्षी 1 गणपती मंडळ आणि पुढच्या वर्षी 2 गणपती मंडळ, तो मराठी माणूस, असं पुलंनी त्याचं वर्णन केलं. तर त्यामुळे ज्यावेळेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भांडत होतो तर मराठीतलेच काही विद्वान आम्हाला सांगत होते आपली भाषा अभिजातच आहे, कशाला आपल्याला दर्जा पाहिजे. शेवटी मी त्याला एका वादविवादामध्ये सांगितलं की तुम्ही पीएचडी साठी संशोधन करताना मग संशोधन घरामध्ये ठेवून टाका, तुम्हाला पदवी कशाला पाहिजे. अभिजात दर्जा हा आमचा अभिमान बिंदू आहे आणि तो जर आमच्यापासून कुणी हिरावून घेणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही. पण तो अभिजात दर्जा आपल्याला मिळाला. आता आम्हाला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे की अभिजात दर्जा मिळाल्यानंतर जो निधी भाषेच्या विकासासाठी मिळाला गरजेचं आहे केंद्र सरकारकडून तो अद्यापही मिळालेला नाही. म्हणजे आपण जर बघितलं यापूर्वी ज्या भाषांना मिळाला, संस्कृत भाषा फक्त 28,000 लोक बोलतात आणि त्यांना मिळालेला निधी 264 कोटी आहे. आणि उरलेल्या ज्या 5 भाषा आहेत, कन्नड असेल, मल्याळम असेल, तेलुगू असेल, उडिया असेल, या सर्व भाषांना मिळून केवळ 64 कोटी रुपये मिळाले. मराठीला आजवर 1 छदाही मिळालेला नाही. त्यामुळं अभिजात दर्जा मिळाला म्हणजे आपल्या समोरचे प्रश्न संपलेत असं नाही. आणि आज महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती असली पाहिजे ही महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य महामंडळाची भूमिका आहे. कारण आम्ही वास्तव खूप जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे शिक्षण तज्ञ काय म्हणतात, बालमानस शास्त्रज्ञ काय म्हणतात, याच्याकडे जे कोणी समाज धुरीण आहे ते गांभीर्याने पाहतच तयार. पहिलीतल्या मुलाला मातृभाषा सोडल्या सगळ्या भाषा परक्याच असतात आणि अशा मुलांवरती 3-3 भाषांचं ओझं गाडणं ही अतिशय गैर आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं की इंग्रजीला पायघड्या घातल्या जातात त्यावेळेला साहित्यिक गप्प बसतात. साहित्यिक गप्प बसलेले नाहीत. ज्यावेळेला रामकृष्ण मोरे यांनी पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला साहित्य संमेलनामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत आणि साहित्यिकांनी त्यावेळेला सुद्धा प्रचंड विरोध केलेला आहे. पण सगळ्या गोष्टी जर बहुमताच्या जोरावरती आपल्याला रेटून द्यायच्या असतील तर मग मात्र आपण लोकशाही मानणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मराठी शाळांची स्थिती, त्यांची दुरवस्था ही चिंता वाटावी अशी आहे. म्हणजे आज एकशिक्षकी शाळा आहे, 2 शिक्षकी शाळा आहे. त्या शिक्षकांनी मराठी विषय शिकवायचा, त्यांनीच हिंदी शिकवायचं, त्यांनीच इंग्रजी शिकवायचं, हे अन्यायकारक आहे. आणि 20 विद्यार्थी असतील तर आम्ही एक नवा शिक्षक देऊ तुम्हाला त्या भाषेसाठी. तर अशा वेळी ते शिक्षक कुठून आणणार आहात तुम्ही? म्हणजे आहे त्या जागा तुम्ही भरलेल्या नाही तर नवे शिक्षक तुम्ही कुठून आणणार आहात? आणि पुन्हा असा एक पर्याय दिला जातो की एखादी वेगळी भाषा मुलांनी निवडली, वेगळी भारतीय भाषा, तर आम्ही त्याचं ऑनलाईन शिक्षण देणार आहोत. ज्या मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी आपण इतकी वर्ष प्रयत्न केला, कोरोनाच्या काळामध्ये ते हत्यार आपल्याला त्या मुलांच्या हातामध्ये द्यावं लागलं. ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे आणि एकूण आपली व्यवस्था आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तर या पार्श्वभूमीवरती असा ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग हा यशस्वी ठरणार नाही. तर त्यामुळं आमचा सांस्कृतिक कारणासाठी सुद्धा हिंदीला विरोध आहे. याचं कारण महाराष्ट्रामध्ये झपाट्याने हिंदीकरण होत आहे आणि ते मराठी संस्कृतीवरती आक्रमण करणार आहे. आम्ही कुठल्याही भाषेचा द्वेष करत नाही, पण आम्ही आईची जागा मावशीला देऊ शकत नाही. आणि यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अतिशय ठाम भूमिका घेतलेली आहे. आम्ही शिक्षण खात्याबरोबर चर्चा केली, माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिलेलं होतं. आणि त्यामुळं आपली मराठी भाषा जर आपल्याला टिकवायची असेल तर ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि शासनाची जबाबदारी अधिक आहे. लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमध्ये जो अग्रलेख लिहिलेला होता त्या अग्रलेखामध्ये भाषेसंदर्भातला एक अग्रलेख आहे. त्यामध्ये लोकमान्य टिळक असा उल्लेख करतात
की ज्याप्रमाणे एखाद्या रोग्याची प्रकृती तपासायची असेल तर तज्ञ लोक त्याची नाडी बघतात, त्याप्रमाणे एखाद्या राष्ट्राची प्रगती किंवा राज्याची प्रगती बघायची असेल तर तज्ञ लोक त्या राज्यातल्या भाषेची स्थिती पाहतात। आणि पुढे टिळकांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय। की राज्यकर्त्यांकडे जर इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकतं। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जी आपल्या सगळ्यांनीच खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे की भाषा ही नुसती ओठातून येऊन चालणार नाही, ती पोटातून आली पाहिजे। त्यासाठी ती भाषा बोलणाऱ्या माणसाचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण आपल्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे। म्हणजे माझा एक मित्र तालुका पातळीवरती प्राचार्य म्हणून काम पाहतो आणि त्याच्याकडे एक विद्यार्थी MA झाला मराठी विषय घेऊन आणि तो गावाकडे जायचा आणि रोज पत्र द्यायचा एक कुठल्या तरी कंपनीला, कुठल्या तरी कार्यालयाला की मला नोकरी मिळाली। 6 महिने झालं तरी त्याला नोकरी मिळाली नाही। शेवटी त्याचं मुंडासे बांधलेले वडील होते, ते प्राचार्य असणाऱ्या माझ्या मित्राकडे आले आणि त्याला म्हणाले की माझा मुलगा एवढा MA झाला, मी माझ्या मुलाला नोकरी देऊ शकत नाही। तर प्राचार्य म्हणाले मी MPhil ला ऍडमिशन देतो, PhD ला ऍडमिशन देतो, पण नोकरी देणे हे आमचं काम नाही। त्यावरती तो अशिक्षित शेतकरी प्राचार्यांना जे म्हणाला ते आपल्या सगळ्यांचं काळीच पिळवटून टाकणार आहे। तो शेतकरी प्राचार्यांना असं म्हणाला की MA मराठी होण्यापूर्वी माझा मुलगा शेतात जात होता, दारं धरत होता, गाई गुरांच्या धारा काढत होता, सगळी कामं तो करत होता, गावातल्या माणसाशी बोलत होता, यातला एकही काम आता माझा मुलगा करत नाही। माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचं काम तुमच्या शिक्षणाने केलं। त्यामुळं महासत्तेची स्वप्न पाहत असताना या मराठी मुलांच्या पोटाचा प्रश्न जर आपण नोकरीच्या माध्यमातून सोडवू शकलो नाही तर महासत्तेचं स्वप्न तर दूरच राहील, पण या तरुण पिढीच्या भावनांचा जो विस्फोट असेल तो जास्त भयावह असेल। त्यामुळं भाषेचा आणि पोटाचा संबंध जोडणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं आपली भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे। अधिकाधिक उद्योजक मराठीमध्ये तयार झाले पाहिजे।